रूपात अवतार घेतला, जो गणेश भक्तांसाठी मोठा उत्सव असतो. आणि यंदा 22 जानेवारी 2026 रोजीपासून माघी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. आता गणेश जयंतीच्या दिवशीची पूजा विधी जाणून घेऊया. गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, पाण्यात तीळ टाकून स्नान करावं, तसेच लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र परिधान करून उपवासाचं व्रत करावं. ईशान्य दिशेला लाकडी चौरंग ठेवावा, त्यावर कलश स्थापित करावा. त्यानंतर गंगेच्या पाण्यात तीळ मिसळलेल्या पात्रात धातूपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीला स्नान घालावं. ज्यांच्याकडे माघी गणेशोत्सव असतो त्यांनी बाप्पाच्या मातीच्या मूर्तीची स्थापना करावी आणि षोडशोपचारे पूजा करावी. षोडशोपचारे पूजा करण्यासाठी आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, फळ, दक्षिणा या सर्वांनी सोपी पूजा करावी. त्यानंतर नैवेद्य दाखवावे. या नैवेद्यामध्ये तिळाचे लाडू, मोदक, तिळगुळ, फळ, दुर्वा, पान यांचा नैवेद्य दाखवून ओम गण गणपते नमः किंवा ओम वक्रतुंडाय होम या मंत्रांचा विशेषतः जप करावा. याही व्यतिरिक्त गणपती अथर्व शीर्ष, गणेश स्तोत्र किंवा गणेश गायत्री मंत्राचं पठण करावं. दिवसभर व्रत करावं, गणेश भजन करावं, कीर्तन करावे, गणपती बाप्पा मोरया या नामाचा जप करत राहावा. शक्य असल्यास ज्यांच्याकडे गणपती बाप्पाची स्थापना होते तर अशा माघी गणपती मंडळात जाऊन दर्शन घ्यावं. या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचं विशेष पठण केल्यानं किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप केल्यानं करिअर आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे. विशेषतः भाद्रपदातील गणेशोत्सवात बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडूला विशेष महत्व आहे. तीळ आणि गूळ शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतात. त्यामुळे या दिवशी तिळाचा नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण केल्यानं आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी लाभते अशी श्रद्धा आहे. तर माघी गणेश जयंती ही 22 जानेवारी रोजी आहे. या दिवशी भगवान श्री गणेशाचा जन्मदिवस मानला जातो आणि त्यांच्या पूजेतून विघ्न निवारण, बुद्धी, वृद्धी, ज्ञान, समृद्धी, यश प्राप्तीसाठी आणि संकट दूर होण्यासाठी विशेष उपाय केले जातात. मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात माघी उत्सव साजरा केला जातो. विशेषतः तिळगुळ नैवेद्य दाखवून आणि पूजेसाठी माघी गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. या दिवशी केलेले उपाय हे 100 पट फलदायी मानले जातात. मुख्यतः या उत्सवात तीळ हे महत्वाचे असते, कारण ते विघ्नहर्ता गणेशाला प्रिय आहे आणि मोक्ष प्राप्तीसाठी किंवा संकट नाशनासाठी तिळाचे विशेष उपाय या दिवशी केले जातात. म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असंही म्हटलं जातं. आता या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी तुम्हाला काही विशेष उपाय हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. तुमच्या घरात सुद्धा माघी गणेशोत्सव असतो का हेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी